ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रीती आणि सेवा. प्रीती आणि सेवा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरी सेवा अशा व्यक्तीकडून घडते जी व्यक्ती पूर्णपणे परमेश्वरावरती व इतरांवरती 100% प्रेम करत असते. जर प्रीती खोटी असेल तर त्यातून होणारी सेवा देखील ही 100% नसते किंवा समाधानकारक नसते. ती वरवरची असते. परंतु खरी सेवा ही प्रीतीमधूनच उपलब्ध होत असते. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांचे पाय धुतले, हे त्यांनी त्यांची सेवा केली. परंतु ती सेवाचा उगम त्या प्रीतीमधून झाला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने 50-50 नाही तर 100% आपल्या शिष्यावरती मनापासून अगदी हृदयातून प्रीती केली आणि त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी त्यांचे पाय धुतले, म्हणजे सेवा केली. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती 100% प्रीती करत असतो तेव्हा नक्कीच आपण एक पाऊल पुढे जाऊन त्याची सेवा करत असतो. तेव्हा आपण मागचा पुढचा विचार बघत नाही. तेव्हा आपण आपल्या मनामध्ये लाज हा शब्द आणत नाही, तर स्वेच्छेने पूर्ण अंतःकरणाने त्या व्यक्तीची सेवा करत असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये हे दृश्य सुंदर प्रकारे आपल्या समोर रेखाटलेलं आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त एका कुटुंबामध्ये भेट देण्यासाठी जात आहे. ते कुटुंब म्हणजेच लाजरस, मार्था आणि मरिया. आणि या कुटुंबाच्या बरोबर जेवावयास बसलेले असताना मरिया अगदी सुगंध द्रव्य आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणावरती टाकते आणि आपल्या केसाने त्याचे चरण पोचते. जणू काही पूर्ण अंतःकरणाने ती त्याची सेवा करते. प्रभू येशू ख्रिस्त तिला थांबवत नाही. प्रभू येशू ख्रिस्त दचकून जात नाही किंवा आश्चर्यचकित होत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त तिचा वाहवा करतो, कारण तिने जी प्रीती केलेली होती त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेल्फिशनेस नव्हता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खंती नव्हती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या त्या सेवेमध्ये आणि तिच्या त्या प्रीतीमध्ये पूर्णपणे 100% पाहिलेलं होतं. ती प्रीती खरोखरच पूर्ण प्रीती होती, पूर्ण अंतःकरणातून आलेली प्रीती होती. आणि म्हणून एका बाजूला जुदास त्या मरियेने घेतलेल्या त्या निर्णयाविषयी थोडंसं संकोच व्यक्त करत आहे. मरियेवरती पूर्णपणे दोष लावत आहे की सुगंध द्रव्य हे वेस्ट करण्याऐवजी आपण ते विकून गरिबांना मदत केली असती. कारण गरिबाविषयी त्यांच्या मनात दया होती अशी नाही, तर त्यातून मिळणाऱ्या पैसे चोरावे अशी जुदासच्या मनामध्ये भावना होती. एका बाजूला जुदास नावाचा एक व्यक्ती आपल्या समोर आहे, जो मनामध्ये वेगळ्याच प्रकारची खोटी प्रीती दाखवून वेगळ्याच प्रकारचा प्लॅन करत आहे. असे माणसे देखील समाजामध्ये असतात, जे खोटी आणि वरवरची प्रीती दाखवत असतात किंवा सेवा करत असतात, परंतु आतमधून त्यांचं अंतःकरण दुष्कर्माने भरलेलं असते. परंतु येथे दुसऱ्या बाजूला मरिया नावाचे एक कॅरेक्टर आहे, एक व्यक्ती आहे, जी आपल्याला खरी प्रीती काय आहे आणि खरी सेवा काय आहे हे आपल्याला दाखवून देत आहे. मरियाने पूर्ण अंतःकरणाने प्रभू येशूला आपलं सर्वस्व अर्पण केलं. त्यांनी त्याचे चरण त्या सुगंध द्रव्याने आणि केसांनी पुसले. एवढी सेवा करून तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये आपली जागा नक्कीच बनवलेली आहे. खरोखरच मरियेप्रमाणे आपण देखील पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण मनाने परमेश्वरावरती प्रीती करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याच्यावरती प्रीती करणार तेव्हाच खरी सेवा आपल्या हातून होणार आहे. कारण कुठलीही व्यक्ती पूर्ण अंतःकरणाने सेवा करू शकत नाही जर ती त्या व्यक्तीवरती प्रीती करू शकत नाही. असे अनेक व्यक्ती आहेत की समाजामध्ये गोरगरिबाची सेवा करत आहेत, कारण त्यांनी ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव घेतल्या कारणानं ती सेवा निस्वार्थपणे त्यांच्या हातून घडत आहे. आपला जर ख्रिस्ताचा अनुभव आलेला असेल, त्याच्या प्रीतीचा अनुभव आलेला असेल, तर ते प्रीती सेवेमध्ये बदलून आपल्या हातून नक्कीच घडणार आहे. ख्रिस्तावरती पूर्ण अंतःकरणाने प्रीती करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी आपण कृपा व शक्ती मागूया. आमेन.